तर इथे ना संध्याकाळची मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर ना दुपारला डुगू झोपलेला होता. सो मी त्याचीच वाट बघत होती की तो कधी उठते आणि मग कधी आम्ही तयार होतो म्हणून. सो म्हटलं चला त्याच्या उठण्याच्या अगोदर मीच तयार होऊन जाते आणि मस्त अशी मी छानशी तयार झाली आणि त्यानंतर डुगूसुद्धा उठलेला होता. सो मस्त असं डुगूलासुद्धा रेडी केलेलं होतं आणि आम्ही दोघेही माहिले का कसे दिसत आहोत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर ना मग आम्ही निघालेलो होतो मंदिरामध्ये जाण्यासाठी. आज अष्टमी होती तर ना मला ओटी भरायची होती, तर त्यासाठीच आम्ही दोघेही माहिले का मस्त अशी छान रेडी झालेलो होतो. आणि ना ॲटो स्टँडपासून मंदिर ना बऱ्याच दूर होता. सो आम्हाला दोघेही माहिलेकांना पायी यायचं होतं, पण माझ्या डुगूचं सुरू होतं की नाही मम्मा मला ना तू खांद्यावरतीच पकडून चल म्हणून. सो त्याला मस्त असं खांद्यावरती पकडलं आणि फायनली मग पोहोचलो आम्ही मंदिरामध्ये. ही मदरहूड जर्नी कसली भारी असते नाही का. आणि त्यानंतर मस्त अशी मग देवी मातेची ओटी भरून घेतलेली होती आणि आज अष्टमी असल्यामुळे ना बऱ्याच बायकांनी ओटी भरलेली होती आणि खूप जास्त अशी ना गर्दीसुद्धा होती. आणि माझा डुगूसुद्धा मला खूप सपोर्ट करत होता, अजिबात चिडचिड नाही काही नाही, अशा गोड बाळासारखा शांतपणे ना बसलेला होता. आणि त्यानंतर देवीची ओटी भरलेली होती. मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि गोड गोड कमेंटसुद्धा करा. आणि त्यानंतर ना माझी ओटी भरून झालेली होती आणि त्यानंतर ना डुगूला मस्त असा टिक्का वगैरे लावून दिला आणि त्यानंतर डुगूच्या हाताने ना दानपेटीमध्ये देणगी टाकायला लावलेली होती. तर अशा प्रकारे हा मंदिर आहे आणि इथल्यासुद्धा देवीचे बघू शकता किती छान असे डेकोरेशन वगैरे केलेले आहेत. तर आणि त्यानंतर ना मग तिथून मला बांगड्या वगैरे दिलेल्या होत्या त्या काकूंनी आणि हा आहे मंदिराचा व्ह्यू. त्यानंतर ना मंदिरातल्या सगळ्या देवांचे दर्शन करून घेतलेत आणि मग ना आम्ही इकडे अखंड ज्योत बघण्यासाठी आलेलो होतो. बट इकडे ना खूप जास्त असं गरम होत होतं, त्यामुळे डुगुना इकडे बाजूलाच थांबलेला होता. त्यानंतर इथल्यासुद्धा सगळ्या देवांचे दर्शन केलेत. त्यानंतर नागोबा महाराजांचं सुद्धा दर्शन करून घेतलेत आणि अशा प्रकारे आमची मस्त अशी छान ओटी भरणी झाली आणि पूजासुद्धा झाली. आणि मग ना आम्ही निघालोत मंदिराच्या बाहेर आणि त्यानंतर मग इकडे ना कॉफीचा स्टॉल लागलेला होता. सो आम्ही कॉफीसुद्धा पिऊन घेतलीत आणि नंतर मग आम्ही आलो होतो मामाच्या घरी. आणि मामाच्या घरी आल्यानंतर आजीसोबत थोड्याशा गप्पा मारल्यात आणि मग मामाला म्हटलं की चला मामा आपण गरबा बघायला जाऊया. पण ना कुठेच गरबा चालू नव्हता, त्याच्यामुळे ना आम्हाला गरबा खेळायलाच मिळालेला नाही. आणि त्यानंतर ना मार्केटमधून डुगूला मस्त अशी ही खेळणी घेऊन दिलेली होती. सो मस्त असा तो एन्जॉय करत बसलेला होता आणि मी इकडे ना वाट बघत होती कार्तिक कधी येणार म्हणून. त्यानंतर फायनली कार्तिक आलेत आणि मग कार्तिकचं म्हणणं होतं की चला आपण ना तिघेही ह्या पाळण्यावरती बसूया म्हणून. तर मग काय तिकीट काढली आणि मग पाळण्यावरती बसलं आणि काय मस्त तिघांनी भरभरून एन्जॉय केलं. आणि मग ना डुगूच्या हाताने ही मंडळातली पास काढून घेतली आणि निघालो मग घरी जाण्यासाठी आणि अशा प्रकारे दिवसाचा शेवट केला.